घोडेसवारीसह इतर सुविधांचा आनंद घ्यायचा असेल तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील पर्यटकांना महाबळेश्वर गाठावे लागते। परंतु आता दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मोमबत्ता तलावात बोटिंग तसेच परिसरात घोडेसवारीसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यासाठी जिल्हा परिषदेने 1,35,00,000 निधी खर्च करून जय्यत तयारी करण्यात आली आहे। या बोटीच्या सुविधेचा लोकार्पण आमदार संजय सिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले। मराठवाड्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या दौलताबादचा परिसर देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे। दौलताबादचा किल्ला, घाट तसेच पुढे खुलताबाद, भाद्रा मारुती, घुश्नेश्वर, वेरुळलेणी, म्हैसमाळ आदी परिसराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात। आता यामध्ये ऐतिहासिक मोमबत्ता तलावाचीही भर पडली आहे। चोही बाजूंनी डोंगर आणि खोलवर असलेल्या या नैसर्गिक तलावाचं सौंदर्य श्रावणासह पावसाळ्यात अधिकच खुलते आणि त्यामुळेच जिल्हा परिषदेतर्फे या तलावात बोटिंगचा प्रस्ताव पुढे आला। गेल्या 15 वर्षापासून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते। यासाठी तत्कालीन जिल्हा अधिकारी विक्रम कुमार, गट विकास अधिकारी वासुदेव सोळुंके, ग्रामविकास अधिकारी PS पाटील, RD चौधरी, सरपंच आणि उपसरपंच यांनी या प्रकल्पासाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते आणि त्याचेच फळ म्हणून आज बोटिंग प्रकल्प सुरू झाले आहेत। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे, गट विकास अधिकारी मीना रवंतांडे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे, पुंडलिक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम, सरपंच शबाना रहीम शेख, उपसरपंच जावेद शेख, सय्यद मतीन, सतीश जाधव, दीपक घुसळे, सय्यद शेरू, योगेश पाडळे, अश्विनी पेरकर, कांताबाई देशमुख, शेख लाला, बाबा शेख, किरण साळवे, पूजा आढाव, माधवी पाटील यांची उपस्थिती होती। स्कूटर बोट, पायडल स्पीड बोट दाखल पर्यटकांनी जास्तीत जास्त वेळा या परिसरात व्यतीत करावा यासाठी येथे विविध विकास कामे करण्यात येत आहे। यामध्ये हॉटेल, नौकविहार, घोडवारी आदींचे नियोजन करण्यात आले आहे। एक स्पीड बोट, 2 स्कूटर बोट, 1 पायडल बोट दाखल झाली आहे। बोटिंग प्रकल्प चालवण्यासाठी जय महाराणा प्रतिष्ठानाला देण्यात आले आहे। किमान बोटचे 100 रुपये आणि लहान मुलांना 70 रुपये, स्पीड बोटचे 150 रुपये दर आकारले जातील, अशी माहिती विश्वनाथ राजपूत यांनी दिली आहे। संबंधित प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते होणार होते। काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य सय्यद मतीन यांनी दिली आहे। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद। मी आल्यानंतर सुद्धा पाहिलं बोटिंग मधलं थोडक्यात असं, परंतु विश्वनाथने जे चांगल्या पद्धतीने केले। हा इतिहासामध्ये तुझं नाव यामध्ये लिहिलं जाणार आहे की पहिली बोटिंग आपण करणार असेल तर ते विश्वनाथ लागते, हिंमत लागते असं। मी आता त्याला सांगितलं काय चाललं त्या बोटिंगचं करतो, तिकीट घेऊन जाईल, तर त्याने सांगितलं साहेब मी काय 200 रुपये, लहान बोटीला स्पीड बोट जे आहे त्याला 200 रुपये आणि हे जे काही 8 सीटर आहेत 150 रुपये, असं नको करू, त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतात आम्हाला। एक तर आम्ही बसत नाही, लोक बसतो की तुम्हाला इतके पैसे घेतले तर आम्ही चालवलं कसं काय, म्हणून त्याने ते 150 रुपये ते 100 रुपये केले। एक त्याला सहकार्य म्हणजे एक वेगळं तो जालन्याचं असेल, परभणीचं असेल, नांदेडचं असेल, कुठं मुंबईचं असेल, आल्यानंतर एक दिवस पूर्ण कुठं घालायचं तर तिथं घालता येईल असा आपला एक प्रपोजल आहे। भविष्यात कधी होईल माहिती, परंतु जे आपल्या हातात आहे सीओ साहेब यासाठी आग्रहाने कदाचित 6 तारखेला मुख्यमंत्र्यांचं या शहरामध्ये आगमन होणार आहे। जर 6 तारखेला आलेच तर त्यांच्याकडे सुद्धा आपला काही प्रस्ताव दिला पाहिजे, त्याला तातडीने मंजुरी घ्यायचं काम हे मी करून देईन। आज माझी दिसते आणि नंतर याच्या पुढे आपल्याकडे खूपच गर्दी राहणार आहे। यासाठी जितका बी आपले जे कंत्राटदार आहेत त्यांना खूप मेहनत घेतलेली आणि येताना ते बघितलं होतं की आपला दौलताबाद ते परिसरमध्ये तिथे ब्रँडिंग केलेली आहे। लोकांना सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी बोटिंग स्टार्ट होत आहे। तो सर्वात आधी आमदार साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो, त्यासोबत आपला कंत्राटदार आहे त्याचा पण धन्यवाद व्यक्त करतो। त्यांना एक म्हणजे चांगली बातमी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि जेव्हापर्यंत तुमच्या हाताखाली बोटिंग राहणार आहे तुम्ही चांगल्या रीतीने ते रन करावा आणि त्यामध्ये जे आपले सेफ्टी रूल्स
रूल्स आहेत ते मेंटेन करावा ॲटलिस्ट, कारण की खूप वर्षानंतर आपण मेहनत घेऊन ते स्टार्ट केलेलं आहे. तो कोणताही एफ एन गट काढण्यामुळे ते थांबायला नको आणि या संदर्भात इतकी मदत आहे. जिल्हा प्रशासन मार्फत या राज्य शासनामार्फत माननीय आमदार साहेब आपल्याला मदत करतील.